संघाला लाख लाख शुभेच्छा. ऐकूया पुन्हा एकदा आपण आवाज वालगावचा भाग्यश्री म्हात्रे यांना. थँक्यू. थँक्यू करण. फ्रेंड्स ट्रॉफी 2024 मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी भागेश म्हात्रे भालगाव सहर्ष स्वागत करत आहे. सध्या तरी तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघत होता तो करताना तेव्हा त्या परिवर्तनामागे तुम्हाला फक्त ॲज अ प्रेझेंट तुम्ही काय करता याला खूप महत्त्व आहे. म्हणजेच तुम्ही सध्या काय करता आणि सध्या काय करू शकता हे जेव्हा तुम्ही सिद्ध करता ना तेव्हा त्याच्या पुढे तुमचं फ्युचर ठरवलं जातं. त्याच्यामुळेच आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये फ्युचर घडवण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजेच या क्रिकेटच्या परिपटलावरती या दोन संघांमध्ये चांगली लढत आणि हार्डलक म्हणूया टीम वाडेगर, कारण दातिवली संघासमोर खेळत असताना ही दुसऱ्यांदा त्यांची फाईट होती. एकदा सर्वेशच्या विरोधात याच अक्षयने षटकार टोकला होता तेव्हा वाडेगर संघाला त्यांनी परास्त केलं होतं आणि या मॅचमध्ये तेच घडलं. आता सर्वेश नव्हता तर आता सिद्धू होता आणि त्याच्या विरोधात सुद्धा मोठा फटका अक्षय म्हात्रेचा तुम्हाला पाहायला मिळाला, जिथे वाडेगर संघाला दुसऱ्यांदा या महिन्यामध्ये परास्त करत असताना दातिवली संघाने पुढाकार घेतलाय. नारिवली संघ त्यांच्या समोर डिसिजन फिल्डिंगचा घेतला गेला. नारिवली संघाचे कॅप्टन टॉस जिंकल्यानंतर कोणत्याही गोष्टीचा विचार त्याने केला नाही आणि लगेचच त्याने फिल्डिंगचा इशारा दिला गेला. खूप काही घडेल या मॅचमध्ये सुद्धा. सध्या जयेश आणि विनीत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं गेलं ना तर विनिंग इनिंग त्याने स्वीकारली गेली. तब्बल 29 धावसंख्येची ती वादळी खेळी आता तो या मॅचमध्ये सुद्धा कंटिन्यू करेल का. दुसऱ्या बाजूला बघितलं तर आजच्या दिवसामध्ये पहिला निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा तुम्ही बघितला तो म्हणजेच गुरु यांच्या माध्यमातून गुरुदासने पहिलं निर्धाव षटक हाताळलं आणि दुसरं षटक जर आपण पाहिलं गेलं तर याच दातिवली स्क्वॉड मधला अक्षय त्याच्या माध्यमातून राहिलं. परंतु या मॅचमध्ये आता दोन्ही संघांच्या बाजू अशा आहेत ना की त्या स्ट्रॉंग आहेत. दोन्ही संघांमध्ये ॲज अ लेजंड खेळाडू दोन आहेत आणि दोन्ही संघामध्ये तेवढंच पोटेन्शियल आहे. म्हणजेच आता ही मॅच ना तुम्हाला नेट टू नेट पाहायला मिळेल. काय घडेल मॅचमध्ये मित्रांनो कुठेही जाऊ नका. universaltenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक अनुभवत आहेत त्यांचंही पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. जयेश आणि विनीत ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि निखिल भोईरचं हे पहिलं षटक तुम्हाला पाहायला मिळेल. फिल्डिंग ट्रॅप सजवले जातात आणि बॉलिंग टाकण्यासाठी आता निखिल होते तयार. डीपमध्ये लॉंग ऑफ तैनात केला गेलाय. लॉंग ऑन नाहीये त्या अनुमानाने लॉंग ऑनला थोडंसं मिड विकेटच्या दिशेने नयनला तुम्ही सरकताना बघत आहात. विश ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हो पहिलाच बॉल बॉटम हँडचा वापर थोडासा थांबला. बॉलला येऊ दिलं. हलक्या पद्धतीने प्लेस करत असताना विनीतलाही माहिती आहे की आपण पहिल्या मॅचमध्ये जे केलंय त्याच्याहून जास्त दुसऱ्या मॅचमध्ये आपण केलंय. मग त्या अनुमानाने थोडेसे थांबलो. सुरुवातीपासून प्रेशर नकोय त्या अनुमानाने त्यांनी पहिला चेंडू अगदी सुंदररित्या प्लेस केला गेला आणि आपल्या डावाची सुरुवात करून घेतली. म्हणजे तिसऱ्या मॅचमध्ये आपण ह्या गोष्टी पाहायला गेलो ना तर तब्बल मागच्या मॅचमध्ये 29 आणि या मॅचमध्ये म्हणजे 30 धावा सध्या तरी तो लागोपाठ या ठिकाणी लागोपाठच्या मॅचमध्ये बनवतोय. स्ट्रायकिंग एंडवरती असेल जयेशसाठी हा बॉल चांगला बॉल अपील झाली परंतु बॉल आपण पाहिला गेला तर बॉडीवरती आदळला गेला. त्या अनुमानाने ही अपील ही चांगली होती आणि इथनं डॉट बॉल खेळत असताना
दुसरा चेंडू चांगला होता, पहिलाही चेंडू चांगला, त्याहून हा दुसरा चेंडू जरूर सोसावा लागला जयेशला, जिथे जयेश बीट होत आहेत. त्यार निखिल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय खूपच वेगाने, फिल्डरच्या अगदी डोळ्यासमोरून बॉल चला बाकर स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर येणारा हा पहिला चौकार. तर नारिवली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, त्यांना भरुडीवरून खूप साऱ्या शुभेच्छा येतात. सचिन पाटील जे खरं तर हे खंबे समर्थक आहेत नारिवलीचे आणि त्यांच्याकडनं खूप साऱ्या संघ नारिवलीला शुभेच्छा येतात. नुकताच एक चौकार आलाय, चौकार टीमची धावसंख्या 5 वर. व विकेटने पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता फिल्डर आहेत त्या ठिकाणी, ॲक्युरेटली होते त्या जागेवरती, अगदी तग धरून पोझिशन त्यांनी सोडली नाही, कारण नुकताच एक चौकार तुम्ही बघितला त्याच फिल्डरच्या अगदी जवळून गेला. त्या अनुमानाने त्याची चांगली फिल्डिंग झाली, स्ट्राईक रोटेट झाली. आता पुन्हा एकदा विनीत जाईल स्ट्राईकवरती, ज्याने एक सिंगलने आपल्या डावाला सुरुवात केली, धावपलकालाही सुरुवात केली आणि तोच आता विनीत स्ट्रायकिंग एंडवरती. टीमची धावसंख्या 6. निखिलचा हा बॉल स्ट्रेट बॅटने लॉफ केला गेला समोर, अगदी ब्लॅक स्क्रीनच्या, सुंदर फटका, अगदी सगळ्यांना हवा हवासा वाटणारा हा फटका, विनीतच्या बॅटमधला हा षटकार. काय फटका होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, हो टू बॉलर हेड, अगदी पंचांच्या आणि बॉलरच्या वरून तो चेंडू ब्लॅक स्क्रीनला अगदी समोर त्याला मानवंदना दिली गेली. आणि हीच खासियत आहे, कारण मागच्या मॅचचा फॉर्म तो याही मॅचमध्ये कंटिन्यू ठेवतो. मागच्या मॅचमध्ये 29 धावा नक्कीच त्याने बनवल्या गेल्या आणि या मॅचमध्ये आता सुंदर नेत्रदीपक तो षटकार दाखवतोय, अटॅकही करतोय, डिफेंडही करतोय, कारण त्यालाही माहिती आहे की बॉलच्या रेंजमध्ये जर आपण जायचा प्रयत्न केला ना तर अगोदर आपण त्या बॉलची गती आणि त्या बॉलची मिरिट ओळखायला हवी आणि एक्झॅक्टली त्याने तेच केलं. बॉलची मिरिट अगदी समोर होती, त्यालाही माहिती आहे की या बॉलवरती जर अटॅक केला तर चांगल्या धावा मिळू शकतात आणि त्याचा जो अनुमान होता ना तो अनुमान चुकला गेला. म्हणून सुरुवातीला मॅचच्या सुरुवातीलाच मी एक गोष्ट म्हटली होती की वास्तविक जीवनामध्ये ना भूतकाळ भविष्यकाल मागे ना आणतायत ना पुढे आणतायत, म्हणून वर्तमानामध्ये आपल्याला घडावं लागतं आणि वर्तमानामध्ये आपलं नाव घडवावं लागतं आणि तेच सध्या तरी विनीत घडवतोय. कारण पहिलाच बॉल त्यांनी सन्मान दिला, जरूर आपल्या टीमला त्याने डावाची सुरुवात करू दिली आणि आता जसा खराब चेंडू मिळाला त्याच्यावरती चोख प्रत्युत्तर. व द विकेटने आता थांबला नव्हे तर आता थांबवलं गेला, ऑप्शनचा हलकासा बाहेर चेंडू पिच करण्यात आला. अशा प्रकारे हा जो पहिला षटक होता तो पहिला षटक 12 धावसंख्येचा राहिला, ज्याच्यामध्ये एक चौकार एक षटकार 2 डॉट बॉल 2 सिंगल पाहायला मिळाले आणि या 12 धावसंख्येच्या षटकाला सुरुवात केली होती निखिल भुईरनं आणि एकही त्याला गडी प्राप्त करता आला नाही. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करू फ्रेंडशिप ट्रॉफी 2024 मध्ये. उपस्थित जे मान्यवर असतील मी विनंती करेन की नारिवली गावातून कोणी ज्येष्ठ नागरिक जर या ठिकाणी आला असेल मॅचचा आनंद घेण्यासाठी तर तुमची जागा नक्कीच आमच्या व्यासपीठावरती आहे, या व्यासपीठावरती बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. आम्ही तुमचंही सहर्ष स्वागत करू. धावा 12 धावा सध्या तरी तुम्ही टोटलमध्ये बघत आहात आणि ज्या फॉर्मामध्ये या दोन्ही टीम्सला तुम्ही बघत आहात ना तर दोन्ही टीम ज्या जिद्दीने खेळतात प्रेक्षक आणि आम्हीही सांगू शकत नाही की कोणता संघ कोणत्या टीमवरती हावी होईल. कारण एक संघ असा आहे ज्या संघाने नुकताच सामना चेस केला, दुसरा संघ असा आहे की दोन्ही मॅचमध्ये त्यांची बॉलिंग चांगली राहिली आणि त्या बॉलिंगच्या मागे नक्कीच गुरुदास यांचा मोठा हात आणि तोच गुरुदास आता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. गुरुदास समोर रिवर्स करण्याचा प्रयत्न, परंतु हलकसं कलेक्शन जरूर होतं, मागे बॅकअप दूरवरती त्याचा फायदा उचलतील जरूर आणि त्याचा फायदा उचलला जरूर गेलाय. बॅटची हलकीशी गडा होते, एक सिंगल तर कंप्लीट झाली, परंतु ज्या वेळेला विकेट किपरने बॉल फेकला ना तर ती मिसफेळ झाली, मग लगेचच दुसरीसाठी सुद्धा वळलं गेलं आणि इथनं 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेने टीम आता आपल्याला पोहोचताना पाहायला मिळते 14 या आकड्यावरती. गुरुदासला ना पूर्णपणे माहिती आहे की दातिवली संघाला जर आपल्याला थांबवायचं आहे ना तर त्यांच्यासमोर विकेट नाही आले तरी चालतील, परंतु चांगल्या लेंथ आणि लाईनवरती आपली बॉलिंग पडली पाहिजे. आणि पहिला बॉल चांगला होता, जरूर तिथे सिंगल मिळाली होती, परंतु तिला डबलमध्ये सुद्धा ते कन्वर्ट करू शकले दोन्ही फलंदाज. गुरुदासचा हा बॉल कट केलाय, बॉल हवेमध्ये, फिल्डर त्या ठिकाणी डीपमध्ये सुद्धा आहेत, खूपच वेगाने 3 फिल्डर वळतायत, एक डीप मधला फिल्डर आलाय जरूर समोर,
त्याने अडवला गेला बॉलला तिसरीचा प्रयत्न सुरू आहे विनीत धोक्यामध्ये आणि धोक्यामध्ये होता परंतु विनीतने आपलं काम पूर्ण जरूर केलं गेलं. ज्या अंदाजाने विनीत धावला ना समोर एका बाजूला आपण जयेशलाही सांगताना बघतोय की घाई करण्याची गरज नाहीये. तोही थोडासा ॲग्रेसिव्ह आहे कारण त्यालाही माहिती आहे की या मॅच मध्ये विनीतची गरज भरपूर आहे. मग विनीत धोका का उचलतोय या गोष्टी ना सगळ्या महत्त्वाच्या असतात. कारण आपण प्रत्येक मॅच मध्ये बघितला तर एक महत्त्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर सिच्युएशन थोडीशी वेगळी झाली. आता तुम्ही उसाटणे टीमच्या माध्यमातून जो क्रिकेटचा खेळ झाला ना तो थोडासा खराब जरूर पाहिला परंतु त्यावेळेला जर भंडारी असते तर ते चांगल्या धावपळकापर्यंत पोहोचू शकले असते परंतु ते बाद झाल्यानंतर ती परिस्थिती थोडीशी विपरीत झाली होती. त्याच्यामुळे विनीत चांगला खेळतो म्हणून कदाचित जयेशचा हा ॲग्रेसिव्हपणा असावा कारण तुला मैदानाच्या आतमध्ये टिकणं आहे हेच तो सांगत असावा. त्याच्यामुळे तिसरी धाव ही थोडीशी रिस्की होती ती रिस्क उचलली गेली आणि तिसरी धावेने टीम आता 17 वरती पोहोचली आहे. ओव्हर द विकेटने विनीतसाठी हा बॉल ऑन साईडला प्रोटेक्शन आहे. टीपमध्ये मिड विकेट तैनात केला गेलेला आहे. फेकी चांगले आहे अगदी स्ट्रायकिंग इनवरती फेकी केली बॉलवरती मिळाली सिंगलने टीमची धावसंख्या पोहोचत असताना 18 धावा आतापर्यंत धावपलकावरती आहेत आणि या षटकामधले बॉल जर आपण पाहिले ना तर 3 समाप्त झालेत म्हणजे अजूनही 3 बॉलचा खेळ इथनं या षटकामधला बाकी आहे. फ्रेंच ट्रॉफी 2024 मित्र तुम्ही अनुभवत आहात आजचा फायनल दिवस आणि ही मॅच सेमीफायनलची. बहुत यार ओव्हर द विकेटने मनसुबा होता पण तो डीप मध्ये फिल्डर टप्पा पडला त्याच्या समोर अनुमान चुकला आणि दोन्ही पायांचा गॅप मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येणारा फटका आपण बघत आहोत तो सुंदर आणि तो आहे म्हणजे फलंदाज विनीतचा चौकार. दोन्ही पायांचा गॅप मधून बॉल गेला. डीप मध्ये फिल्डर ज्या ठिकाणी आपण ठेवलेला बघत आहात डीप मध्ये पॉइंटला सहजासहजीनं आपण खूप कमी फिल्डर ठेवताना टीमला बघत असतो परंतु माहिती आहे की जयेश दोन्ही बाजूने खेळण्याची क्षमता ठेवतो विनीतही दोन्ही बाजूने खेळतो त्यामुळेच डीप मध्ये पॉइंटला फिल्डर ठेवला. पॉइंटचा फिल्डर पोहोचला जरूर होता पण तो टप्पा पडल्यानंतर दोन्ही पायांच्या गॅप मधून तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि चौकाराने धावपलक वाढून सुद्धा गेला तो म्हणजेच 22 वर. जयेश स्कूप करण्याचा प्रयत्न परंतु बॉल हवेमध्ये जरूर आहे परंतु बॅटची कडा आहे की नाही तेही पाहावं लागेल. पंच सांगतात की शोल्डरला चेंडू लागला जो स्कूपचा प्रयत्न होता परंतु खाली बसून खेळण्याचा प्रयत्न शोल्डरला चेंडू लागला असं वाटलं की बॅट कडा आहे म्हणून अपील केली विकेट किपरने आणि सध्या तरी धावपलकावरती धाव बघतात 23-5 चेंडू समाप्त झालेत म्हणजे अजूनही एक चेंडू फेकणं या ठिकाणी बाकी आहे. परिस्थिती चांगली बनवली आहे कारण सुरुवातीलाच धावा येणं 2 ओव्हरमध्ये अटॅक करणं मग 2 ओव्हर पर्यंत आपली विकेट टिकून ठेवणं पार्टनरशिप बिल्डअप करणं या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या आहेत आणि तीच महत्त्वाकांक्षा सध्या दातिवली संघ पूर्ण करतोय. शेवटचा बॉल उचलण्याचा प्रयत्न होता गुरदासकडे बॉल आला डायरेक्ट हिट झाला असता परंतु त्याच्या हातामधनं सुद्धा चेंडू निसटला ही विकेट निसटली आणि दुसरे षटकही संपलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद धावसंख्या जनवन दातिवली संघाच्या बनतात त्या म्हणजेच 24. चला कॉन्फरन्स मीटिंग घेऊ नका जास्त वेळ विनंती करेन जे 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये गेल्यात वैदई हर्षिका 11 वाकळण तुम्हाला या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आहे जरूर. एक खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहे जो स्कोरिंग सध्या तरी चांगली करतोय.
दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये धावा 24 बनल्या गेल्यात. एकही विकेट त्या ठिकाणी गमावला नाही. आणि महत्वाचं टीम नारिवली संघाचं हे राहिलं नाही की ते सध्या तरी एकही विकेट मिळू शकले नाही. 2 गोलंदाजांनी प्रयत्न केले त्यासाठी. जरूर निखिल आणि आपण गुरुदासला बघितलं, परंतु आता केतन आलाय. हाच नारिवली संघ ज्या संघाने प्रत्येक ओव्हरमध्ये 2 पेक्षा जास्त विकेट घेतले होते आणि तब्बल 11 धावा पर्यंत रोखलं होतं आणि त्याच संघाला आता धावा रोखण्यात अपयश आलंय. केतनचा पहिलाच बॉल. विनीत त्या ठिकाणी, नयन आहे त्या ठिकाणी, चुकी झाली नयनकडनं. महत्वाची विकेट होती विनीतची. त्यालाही विश्वास बसणार नाही की हा बॉल हातातून निसटला कसा आणि मैदानाच्या बाहेर गेला कसा. आणि क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि महत्वाची विकेट विनीतचे सारथे तिथे येतोय षटकार. कधी क्षेत्ररक्षणामध्ये चुकी न करणारा नयन, आम्ही वारंवार असं म्हणत असतो, परंतु त्याच्या हातातून घडली मोठी चुकी. चुकी झाली आहे ती भोगावी लागेल, ती रिकव्हरी करावी लागेल. डीपमध्ये फिल्डर आहेत. 2चा कॉल कॉन्फिडंटली झाला. 2 धावा कॉन्फिडंटली बनवल्या गेला. कदाचित जर या बॉलवरती विनीत बाद झाला असता, म्हणजे याच्या मागच्या, तर ती विकेट आली असती, षटकारही नसता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला असता, त्याला स्ट्राईक मिळाली असती, मग तो आधीच प्रेशराइज म्हणून खेळला असता. या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. परंतु नयनकडनं झालेली चुकी आता ती किती महागडी ठरेल. वडवलीच्या स्पर्धेमध्ये अवघ्या 8 धावेवरती ऋतिक पाटीलची झेल उडाली. ती झेल ड्रॉप झाली. त्याच्यानंतर त्यांनी 45 धावा बनवल्या होत्या. तसंच काहीच मैदानाच्या आतमध्ये घडेल का. खोलवटापाचा बॉल, बॅक टू द बॉलर. समोर असलेला जयेश, त्याला बॉल आदळला गेला, परंतु सिंगल झाली. तसं दुखापत नसावी असेल तर लगेचच पाण्याची मागणी जरूर तुम्ही करा, कारण अगदी समोर होता जयेश, म्हणून त्या जयेशला बॉल आदळला गेला. या बॉलवरती मिळाली सिंगल. आता ज्या चुका होतात ना, त्या चुका रिकवर कराव्या लागतील. कारण एका बाजूला हाही विचार सुरू आहे की या धावसंख्या ज्या वाढतात ना, त्या धावसंख्या कमी करण्यासाठी एखादी विकेट हवी आहे. आणि दुसऱ्या बाजूला डगआउट तोच विचार करतोय की नाबाद खेळी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळायचे, कारण 4 षटकांचा सामना. या षटकामधले बॉल फेकून झाले 3, म्हणजे अजूनही या इनिंग मधले 9 चेंडू पूर्णपणे फेकायचे बाकी आहेत. आणि जर 9 बॉल फेकल्यानंतर सुद्धा विकेट आली ना, तर आजच्या दिवसातली काय, कालच्या दिवसातली सुद्धा सर्वात मोठी पार्टनरशिप या दोघांमध्ये राहू शकते. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. विनीतकडे स्ट्राईक जरूर राहील, कारण जयेशने हा फटका खेळला गेला. या बॉलवरती मिळाली सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या मिळत असताना 34 आणि 34 धावसंख्येची हाच पार्टनरशिप खरं तर त्यांचीच आहे. याच्या अगोदर तुम्ही गुरु आणि मयुरेश जे वाकळणचे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये 32 धाव्याची पार्टनरशिप झाली होती आणि तोच संघ मेगा फायनललाही पोहोचला. फुल टॉस बॉल विनीतसाठी ऑन साइडला. नयन आता पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये उचलला गेला बॉल. सेकंडचा कॉल, सॅकिंग वरती फेकी, डायरेक्ट हिट झाला आणि फलंदाज बाद. वॉट थ्रो. विश्वासही बसंत असेल त्या ठिकाणी फलंदाज विनीतला की बॉल अगदी थ्रो विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता, परंतु हा बॉल आदळला. तो म्हणजे यष्टनवरती चुकी केली गेली रिकव्हर आणि त्या ठिकाणी होते नयनकडनं विकेट जरूर साडली गेली. परंतु आता सध्या तरी आपण पाहिलं गेलं तर ही विकेट मिळते नयनला आणि विनीत बाद. जरूर चेक करू कशा पद्धतीने नक्कीच हा थ्रो फेकला गेला. हा पहा ऍक्शन रिप्ले. बॉल खेळला जरूर गेला विनीतने, ग्राउंडिंग स्ट्रोक होता, परंतु नयनला एका गोष्टीची खंत होती की आपल्याकडनं जी चुकी झाली ती चुकी आपण रिकव्हर करू, परंतु थ्रो पहा ना किती चांगला आहे. वॉट अ थ्रो. गुरुदास थांबला, त्यालाही माहिती आहे की हा बॉल स्टंपवरतीच लागेल आणि अक्षरशः हा सुंदर क्षेत्ररक्षणाचा दर्जा आजच्या दिवसामध्ये नयनने दाखवला. नवीन फलंदाज अक्षय, बॉलला मागे अडवलं गेलंय, थोडासा पुढे आला बॅट्समन जयेश, त्यालाही माहिती आहे की डावा स्टिकच्या बाहेर चेंडू चाललाय, त्या अनुमानाने तो थांबला, त्यांनी थांबवलं अक्षयला सुद्धा आणि एका आता 1 धावेने टीम 36 या आकड्यावरती. या ओव्हर
शेवटचा बॉल. शेवटचा बॉल जयेश मात्रेसाठी. बॉल मध्ये पाठमोरे होते फिल्डर, परंतु त्याच्या समोर चेंडू पाडण्यात आला. एक सिंगल तर जरूर झाले कंप्लीट. बापर आता 36 धावा होत आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर, आणि या 3 षटकामध्ये फक्त एक गडी गमावला गेला, परंतु चांगला पार्टनरशिपचा दर्जा तुम्हाला पाहायला मिळाला. आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. 37 माफ करा 37 धावा. एक धाव गुणतालिकेवरती जरूर नमूद नव्हती, सो आम्ही थोडीशी क्षमा व्यक्त करतोय. आतापर्यंत 37 धावसंख्येवरती 3 षटकं संपली आहेत. शेवटच्या षटकामध्ये आपण बघत आहोत तो म्हणजे डेथ ओव्हरमध्ये आलाय गोलंदाज सौरभ. सौरभला आता कमबॅक करावा लागेल, कारण ज्या धावसंख्या वाढतात ना त्या धावसंख्या खूपच वाढतात, परंतु त्याच्या समोर कोण आहे तर अक्षय मात्रे. अक्षयसाठी हा बॉल खुलवट टप्प्याचा. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट फेकला जातोय. सौरभकडे गती आहे ना, त्या गतीने कदाचित तो अक्षयला थोडंसं थांबवू शकतो, परंतु गती तुमचा बचाव करते आणि गती तुमचा कधी कधी खेळ बिघडू शकतो, कारण अक्षय एक हार्ड हिटर आहे. फास्टर बॉलर जेव्हा असतो तो चांगले फटके खेळत असतो, परंतु पहिलाच बॉल यॉर्कर त्याच्या समोर आलाय. दुसरा बॉल फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न, मागे चाललाय बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नव्हता, कारण त्यालाही माहिती की बॅकअपला फिल्डर दूरवरती आहेत. त्याचाच अनुमान लावला गेला फिल्डरने. बाईची येते सिंगल. सचिन कडू सर आमच्यापर्यंत इशारा पोचवत असताना मनोज पवारचं सुद्धा कार्य चांगलं राहिलंय. हे दोन आमचे ऑफिशियल्स आहेत, आणि कालच्या दिवसामध्ये सचिन कडू सर फक्त मॅच पाहण्यासाठी आले होते, परंतु या मॅनेजमेंट कमिटीचं प्रेम नक्कीच त्यांनी बघितलं. त्यांना लगेचच त्याने अंपायरिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं. ही असते माणुसकी, ही असते खरं तर माणसाला ओळखण्याची पद्धत. 38 ऑन स्कोर बोर्ड. तिसरा बॉल होता तोही चांगला, आणि असं आपण म्हणू शकतो की 3ही डॉट बॉल नक्कीच फेकले गेलात सौरभने. ज्या धावा वाढल्यात ना त्या धावा कमी करण्यासाठी खरं तर याच बॉलरची तर वाट पाहत होता संघ नारिवली. नारिवलीचे प्रेक्षक भरपूर या मॅचचा आनंद घेत असतील. पहा, भुरुडीवरून सुद्धा नारिवलीला शुभेच्छा आल्या. अनेक सारे नारिवलीचे प्रेक्षक युटीसीच्या माध्यमातून जुळले असतील, त्यांचं करूया आपण मनापासून स्वागत. मागे खेळण्याचा प्रयत्न आता सक्सेसफुल, डिलाइटफुल. हा फटका महत्वाचा होता आणि इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. जयेशचा दिमागदार हा फटका चौकार. .42 ऑन स्कोर कार्ड. दिमागदार फटका. याच्या अगोदर सुद्धा अशाच फटक्याची निवड केली, परंतु तो बॉल शोल्डरला लागला. त्यालाही माहिती आहे की आपल्याला ज्या फटक्याने प्रचिती मिळेल त्या फटक्याचा वापर आपण करावा, आणि इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. स्वतःला इम्प्रूव्ह केलं, बॉलला येऊ दिलं, बॉलची वाट पाहिली आणि त्याच्या नंतर लॉंग स्टॉपला वाट लावली, आणि तिथे चौकार मिळवत असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 42. 42 धावा. सेमीफायनलची मॅच. माहिती आहे दोन्ही टीमला की एक एक धाव. अगदी वालवंटामध्ये अडकलेल्या प्रवासाच्या मुखामध्ये जसा एक एक थेंब पडतो आणि त्याला वेगळी ऊर्जा मिळते ना, तशाच प्रकारे ही एक एक धाव आहे या क्रिकेटमधली. आणि सध्या तरी दातिवली संघ त्याच धावा बनवतोय. दातिवली संघाने वाडेगर सारख्या बलाढ्य टीमला परास्त केलंय. ओव्हर द विकेटने आता रिव्हर्स खेळला. त्या ठिकाणी डीप मध्ये फील्डर जरूर आहे. दूरवरचा प्रवास त्यांनी केला गेलाय. एक सिंगल झाली कमिट. सेकंड सुद्धा नक्कीच धाव पूर्ण करतील. थर्डचा प्रयत्न जरूर पुढे आलाय, ते म्हणजे बॅट्समन एक फलंदाज होईल बाद. आणि अशा प्रकारे आपण बघत आहात ती विकेट जरूर आली आहे, आणि या 2 धावा कंप्लीट करत असताना 44 या धावसंख्येवरती ही विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जाते.
पाच चेंडूचा खेळ संपला. 5 चेंडूमध्ये धावा जर पाहिला गेला तर एक चौकार वगळता खूप चांगली बॉलिंग केली आणि हा शेवटचा बॉल समोर अक्षय समोर शेवटचा बॉल समोर लॉफ केला गेला. लॉंग ऑफ लॉफ फिल्डर पकडली गेली कॅच सीमारेषी लगत आणि शेवटच्या बॉलवरती ही मिळत असताना खरं तर सफलताने अशा प्रकारे 4 षटकांचा जो खेळ होता तो 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा बनल्या गेल्यात 44 आणि 45चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय संघ नारिवली समोर जनमान दातिवलीनं. या स्पर्धेमध्ये आपण भरपूर सारे दानशूर दाते बघितले परंतु UTCच्या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट चालू आहे आणि ते टेलिकास्ट करत असताना जवळ लाईव्ह प्रक्षेपण आपण बघत आहात परंतु या लाईव्ह प्रक्षेपणला नक्कीच इंटरनेट सुविधा मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं. जी आपल्यापर्यंत इंटरनेट सुविधा पोहोचवली गेली ती स्वर्गीय गोविंद गायकर यांच्या स्मरणार्थ नक्कीच ही सुविधा पुरवली गेली. अन्वित इंटरनेट सर्व्हिस ही नक्कीच सन्माननीय पिंटूजी गायकर यांचं आहे आणि गावात कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम असो मग त्या सार्वजनिक कार्यक्रमाला फ्री वायफाय आपण नेहमी दादांच्या माध्यमातून बघितलंय. सो दादांना विनंती करूयात की तुमचा सन्मान आम्ही आमच्या व्यासपीठावरती करत आहोत. तुम्ही दानशूर दाते म्हणून वाकलन गावामध्ये अनेक साऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना आणि सार्वजनिक अशा अनेक साऱ्या कामांना तुम्ही जी वायफायची सेवा पुरवताय त्याबद्दल आम्ही तुमची ऋणी आहोत आणि तुमचं खरं तर या मंचावरती सन्मान करण्यात येईल. दातिवलीचे पंकज यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान जरूर कंप्लीट करत आहोत. पंकज दादांना विनंती करतोय की नक्कीच तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. खरं तर दान धर्म हे महत्त्वाचं असतं. असं म्हटलं जातं की ज्यांच्याकडे माणुसकी आहे त्यांच्याकडे माणसांची कमी नसते आणि ज्यांच्याकडे दान धर्म असतो त्यांच्याकडे पैशाची कमी नसते. म्हणून दान धर्म या ठिकाणी ज्यांनी पुरवला गेला पिंटू गायकर कॅमेरामॅन फोकस. तर धन्यवाद पिंटू दादा तुमच्या माध्यमातून ही सेवा तुम्ही या स्पर्धेला पुरवली. तुमचं शतशः आभार आम्ही व्यक्त करतोय. अशाच माणुसकीच्या नात्याने तुम्ही अनेक साऱ्या सार्वजनिक कामामध्ये अशीच तुमची सेवा पुरवत राहा आणि जगदंबेचरणी आम्ही प्रार्थना करू की तुमच्या यशाला ही अजून सद्बुद्धी मिळावी. या दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्ही करण काळे यांचा आवाज ऐकाल जिथे लक्ष आहे या मॅच मध्ये 45चं. थँक्यू सो मच भागेश. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण पाहतोय फ्रेंड्स ट्रॉफी 2024 वाकड सेमीफायनल नंबर 2 नारिवली विरुद्ध दातिवली. लक्ष या मॅच मध्ये 45 धावांचं सामन्याला सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल इट्स बीमर and ball goes on mid wicket boundary line. It's a 4. पहिला चेंडू होता. बॉलला रिलीज करत असताना विनीत मडवी कडून तो निसटला. वेस्ट आलाय कमरेच्या वरती. अटेम्प्ट केला फलंदाज आदित्य भोईरने. आदित्य गोरपेकर फ्री हिट वरती मात्र इथे आता चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चांगला चेंडू, तिखट बाउन्सर, मसालेदार. टार्गेट या मॅचचा आपण बघितलं तर ते 45 आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय विनीत मडवीला.
थ्रू दी लाईन खेळला, गॅप मध्ये बॉल आहे, मिड ऑनला चेस करून लॉंग ऑन सीमारेषा पार, चौकार. सोबत धावसंख्या आपण पाहतोय ती 9 वर. आक्रमकता सुरुवातीलाच नारिवलीच्या फलंदाजाकडून. यावेळेला आपण पाहतोय डीप मध्ये चालला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, लॉंग ऑनचा फिल्डर फार वेगाने, थोडस फंबल त्याच्याकडून, त्याचा फायदा उचलताय. धावा मिळत आहेत त्या 2 आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. कालचे क्वालिफायर वैदई, हर्षिका 11, वाकड पूर्ण स्क्वॉडचा आपण तयार राहा वाकड. यानंतर लगेचच आपण फायनलला सुरुवात करणार आहोत. यॉर्कर आलाय, अटेम्प्ट करत असताना मिडॉन लक्ष येतोय, डीप मधून फिल्डर येईल, लायनचा कॉल आहे, रनआउटची संधी, अपील स्ट्रॉंग अपील, मात्र अंपायर्स कडून नॉट आउटचा इशारा. सेफ आहे बॅट्समन निखिल गोरपेकर, ज्या वेगाने तो धावत आलेला आहे. धावा मिळतात इथे 2 आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही आपण पाहतोय तर किती बॉल बाकी आहेत रे, 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या ओव्हर मधील. धावसंख्या 13. विनीत टार्गेट 45 आहे आज. जरूर वाडेकरच्या विरुद्ध मागच्या मॅच मध्ये देखील 43 चेस केलेल्या आहेत त्या दातिवलीने. मात्र या डावामध्ये त्यांना अगोदर बॅटिंग करावी लागली. तर दुसऱ्या बाजूने फार सुंदर बॉलिंग परफॉर्मन्स पहिल्या दोन्ही मॅचेस मध्ये नारिवलीच्या गोलंदाजांचा होता. आता त्यांना बनवायचे आहेत 45. 11.25 रिक्वायर्ड रन रेट. पुढे आला होता यॉर्करचा प्रयत्न, सिंगल इथे पूर्ण लाईन स्ट्रायकिंग एंडला येतो प्रथमताच आणि या सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय 14 वरती. फार चांगली बॅटिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते नारिवलीच्या दोन्ही सलामीवीरांकडून, खास करून फलंदाज आदित्य गोरपेकर. 45चा टार्गेट आहे. अजूनही 31 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. 19 चेंडू 31 हे समीकरण या मॅच मध्ये. समीकरण तितकंच अवघड नाही, पण जर विकेट आले तर या मॅच मध्ये इंटरेस्ट वाढेल प्रेक्षकांचा देखील. लॉफ केलाय, डीप मध्ये फिल्डर पाहतोय, पाहतच राहील. नयनचा बॅट मधून नयन रम्य षटकार. टोटल स्कोर आपण पाहतोय तो 20 धावा या षटकाराच्या साह्यानं. 45 ला चेस करत असताना आदित्य आणि नयनचा बॅट मधून पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा. सच अ ग्रेट स्टार्ट. बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये आता फक्त 25 धावांची गरज आहे या मॅच मध्ये गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीला. चला जास्त वेळ घेऊ नका दातिवली प्लीज. 18 बॉल 25 पाहिजे, 20 झाले 20. बॉल शिल्लक 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये अजूनही 25 बनवायचे आहेत. नयनचा षटकार, आदित्य गोरपेकरची सुरुवात आफ्टर फर्स्ट ओव्हर 24 रन, 20 धावा धावा फलकावरती. मनोज म्हात्रे दुसऱ्या षटकाची होती सुरुवात. 18 बॉल 25. बॉल बॅक ड्राइव्ह, सेकंडचा प्रयत्न असेल, डीप मधून जयेश येतोय, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळतात. डायरेक्ट हिट झालेलं आहे, पण इथे 2 वरती थांबावं लागेल या दोन्ही फलंदाजांना.
दोनच्या साह्यानं धावसंख्या जर आपण बघितली तर ती 22 वरती. बॉल शिल्लक आहेत 17 बॉल 23. सेमीफायनल आहे, बक्षीस पात्र फेरी. इथून जर जिंकले तर या स्पर्धेमधील किमान एक ट्रॉफी ते घरी घेऊन जाणार आहेत. चांगली बॅटिंग आदित्य गोरपेकर, नयन पाटील. पहिल्या 7 बॉल मध्ये 22 बनवलेल्या आहेत. 23 अजूनही पाहिजेत आणि बॉल शिल्लक आहेत ते 17. मनोज मात्रे स्विच हिट, गॅप मध्ये बॉल आहे, डीप बॅकवर्ड पॉइंटला. सात्विक फार वेगाने, मात्र त्याच्या वाक्याबाहेर. सीमारेषा पार, चौकार. सुसाट धाव फलक चाललेला. आता धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 26. 16 चेंडू 19 धावांची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीला. आपण कालपासून बघितलं तर लो स्कोर मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र मागच्या 2 मॅचेस मध्ये चौथी इनिंग आहे. धावा बनतायत. डी फाईन लेगला चेंडू चालला वेगाने, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. जबरदस्त बॅटिंग, ग्रेट नॉक बाय आदित्य गोरपेकर. स्कोर ऑन 30. 15 धावांची गरज आहे. 15 चेंडू 15 धावा. नेट टू नेट फाईट, रन बॉल इक्वेशन सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला विनीत मडवीला मार पडला आणि आता मनोज मात्रेला देखील दुसरा चौकार लागोपाठ. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतो या चेंडूला फिल्डर फार वेगाने, विक्रम चेंडूवरती पोहोचलाय, उचलून थ्रो करेल तोपर्यंत पाहता पाहता 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर 33. 33 धावा धावफलकावरती. बॉल शिल्लक आहेत 14 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत 15. 14 चेंडू मध्ये बनवायच्या अजूनही 12 धावा या मॅच मध्ये. फार चांगली बॅटिंग. विकेट आले नाही, डॉट बॉल आले नाही आणि त्यामुळे कुठेतरी आता या मॅच मध्ये पारड वजनदार आहे गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीचं. हो, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, मात्र इथे चेंडू स्टंपच्या वरतून मागे रक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर फ्रीटचा बॉल डॉट आला होता आणि या ओव्हरमध्ये आता जो प्रिव्हियस बॉल नयनला टाकलाय तो डॉट आलेला आहे. त्या व्यतिरिक्त प्रत्येक बॉलवरती धावा आलेल्या आहेत. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवायचं मनोज मात्रे बॉलिंग युनिटला दातिवलीच्या. विकेट तरच येतील आणि तरच तुम्ही या मॅच मध्ये कमबॅक करणार आहात. ते जावाय धावफलकावरती. फार वेगाने डाव चाललेला आहे. त्याचं कारण हे दोन्ही फलंदाज अटॅकिंग बॅटिंग करत आहेत. बॅकफुटला पंच करतोय, गॅप मध्ये बॉल आहे, स्वीपर कव्हरला, फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल, चांगली फिल्डिंग, थ्रो चांगला आहे, मात्र 2 धावा मिळतील. फ्लेक्झिबल क्रिकेटर आहेत दोघंही. जी बॉडी लँग्वेज तुम्हाला नयन पाटील, आदित्य गोरपेकरची पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या 35 बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 10 धावांची गरज. चला पाणी घेऊन जा लवकर गुरुदास भुईर, जास्त वेळ घेऊ नका आपण प्लीज. वाकणचे कॅप्टन येऊन थांबा मंचावरती आणि संपूर्ण संघाला विनंती आपण मंचासमोर येऊन थांबा. वेळ कमी, आपल्याला 3:30 ला ग्राउंड खाली करायचं आहे.
युवा उद्योजक नारिवलीचे आमचे गौरवजी गोरकेकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बारा बॉल 10. मॅच वरची पकड नारिवलीचे आणि कुठेतरी वाकण संघ देखील थोडासा भयभीत आहे. ओ चेंज ऑफ पेस. यस्टनच्या मागे अपील होती कारण क्विक ऍक्शन विशाल मडवीकडून देखील आपण बघितली. अक्षय मात्रेकडे ती क्षमता या मॅचला टर्न करण्याची. हा तो गोलंदाज आहे त्याच्याकडून दातिवली संघ अपेक्षा करू शकतो की याने या मॅच मध्ये असं काहीतरी करावं की जिथून दातिवली विजयाचं दार उघडू शकेल. 11 बॉल 10 धावांची गरज. स्विचचा प्रयत्न टोला लागला, एक्स्ट्रा कव्हरला फील्ड थोडंसं फंबल, त्याचा फायदा उचलला. 1 धाव. स्कोमॉस ऑन 36. बॉल शिल्लक आहे 10 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या नारिवलीला. विकेट आले नाही त्यामुळे सध्या हा प्लस पॉइंट असेल नारिवलीचा. विशाल मडवी रणनीती आखतायत. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम. ते तुम्हाला करावं लागतं. क्रिकेट जितका शक्तीने खेळला जातो त्यापेक्षा कित्येक पटीने तो तुम्हाला प्लॅनिंगने युक्तीने खेळावा लागतो. ती सध्या शक्कल लढवली जाते. कॅप्टन विशाल मडवी असेल, अक्षय मात्रे असेल, मात्र त्या युक्तीने जर आता विकेट आले तर मॅच मध्ये देखील कमबॅक असेल. वाक्यांचे खेळाडू तुम्ही आलेला थोडी शांतता राखा. वाकळांचे खेळाडू तुम्ही आलेला थोडी शांतता राखा, अन्यथा कॉमेंट्री बॉक्स कडून थोडे बाजूला व्हा प्लीज. वाकण नऊ बॉल 9 धावांची गरज आहे अजूनही. ओहो इथे काय घडलंय. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट, शॉर्ट थर्ड मॅनने मिसफील्ड केली. 1 धाव. स्कोमॉस ऑन 37. बॉल शिल्लक आहेत 8 बॉल 8 धावांची गरज. मी अगोदरच म्हटलं की अक्षय मात्रेकडे ती क्षमता आहे. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. बॉल शिल्लक 8 धावा पाहिजेत 8. अव्यात विजय कोणाचा असेल. इथून जर जिंकले किमान या स्पर्धेची 1 ट्रॉफी ते घेऊन जाणार आहेत. नो मागे पुन्हा एज घेऊन थर्ड मॅन कडे चेंडू चाललाय. सुपर बॉलिंग बाय अक्षय मात्रे. 7 बॉल 7 धावांची गरज आहे मॅच मध्ये. नारिवलीला सामना सहसा सोडलेला नाही अक्षय मात्रे रे. आज ज्याच्याकडून आपल्याला एक मेडन ओव्हर देखील पाहायला मिळाले. सात बॉल 7. मॅच क्लोज आहे. बॉल तयार अक्षय. पुढे आलाय, स्टेप आउट झाला होता. डीप मधून फिल्डर लॉंगॉच आपल्याला पाहायला मिळतात. मिसफील्ड आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. नशिबाचं दार उघडले की विजयाचं दार. पाहूयात काय घडेल पुढच्या ओव्हर मध्ये. बॉल शिल्लक 6 आणि 6 बॉल या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या फक्त 3. या उद्देशात गौरवजी गोरपेकर साहेबांना विनंती, आपण मंचावरती आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. चला स्पीड अप घ्या प्लीज.
6 बॉल 3 धावांची गरज आहे. वाकणचे कॅप्टन येऊन धावा मंचावरती. यानंतर ही मॅच थांबणार नाही. मेगा फायनल फ्रेंड्स ट्रॉफी 2024 वाकणची स्पर्धा आपण सर्वजण अनुभवत आहे. विशाल मात्रे सध्या फील्ड सेट करताय. 6 बॉल 3 धावा त्यांना डिफेंड करायच्या आहेत. पहिल्या 2 गोलंदाजांना मार पडला, कदाचित त्यामुळे या मॅच वरती पकड त्यांची पाहायला मिळाली नाही. 6 बॉल 3. लोवा फुल टॉस डीप मधून फील्डर विक्रम पोहोचेल का? विनिंग शॉट, मॅच फिनिश. अभिनंदन. गावदेवी क्रिकेट संघ नादुल याने हा सामना जिंकला. या हार्डलक टीम दातिवली या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार आपण देऊयात. खूप चांगली बॅटिंग केली या डावामध्ये.